नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर बघायच्या आहेत. मात्र गणेशोत्सवाचे दिवस आहेत, त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त मागच्या 5 दिवसांपासून झी 24 स्टुडिओमध्ये आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करतोय. खरं तर प्रत्येक अक्षर हेच एक चित्र असतं आणि त्या अक्षरांनाच अधोरेखित करत चित्र साकारणारे चित्रकार विजयराज बोधनकार आपल्यासोबत आज स्टुडिओत आहेत. विजयराज सरांकडून आपण त्यांच्या चित्रकलेबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आणि झी 24 आजच्या स्टुडिओत ते नेमका काय कोणता बाप्पा साकारणार आहेत ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत. विजयराज सर, तुमचं खूप खूप स्वागत झी 24 स्टुडिओमध्ये. सध्या कॅनव्हास रिकामा दिसतोय आम्हाला. या कॅनव्हासवरती आम्हाला काय बघायला मिळेल? नमस्कार मंडळी. प्रथम मी झी 24 आभार मानतो, त्यांनी मला संधी दिली. आज गणेश उत्सवाचे 5वा दिवस आहे आणि आज मी जे चित्र साकारणार आहे ते थोडंसं रहस्यमय आहे किंवा वैचारिक तत्वावर म्हणूया, कारण गणेश उत्सवच हा मुळात बौद्धिक स्तरावरचा एक मोठा महाराष्ट्रात साकार होणारा एक उत्सव आहे. त्यामुळे या चित्राविषयी थोडंसं गुपित ठेवून जसं जसं ते चित्र आकार घेईल तसं तसं ते मला वाटतं रसिकांनाच कळत जाईल किंवा मला असं वाटतं की ते सांगण्याची गरज पडणार नाही. तर मला असं वाटतं की चित्र बोलायला लागलं की समजायचं की ते चित्र योग्य रीतीने पुढे चाललंय. निश्चित, आणि ते आम्हाला दिसेल. विजयराज सर, तुमच्याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मागच्या अनेक दशकांपासून तुमच्या हातून अनेक चित्र साकार झालेली आहेत. जे मध्ये तुम्ही स्टुडंट होतात आणि त्या पुढचा आणि आधीचा प्रवास तो देखील तुमच्याकडून थोडक्यात ऐकायला आम्हाला आवडेल. आपण जसं मला सांगितलं की अक्षरचित्र, मी अगदी पहिल्या वर्गात जेव्हा होतो, खडू आणि पाटी जे असते तर त्यावर चित्र काढायचो आणि आईला दाखवायचो की मी चित्र काढली आहे. तर आई म्हणायची, अरे बाळा, हे चित्र नव्हे, हे अक्षर आहे. आणि मी अक्षरांना लहानपणापासून चित्र समजत आलोय. बरं. आणि त्यामुळे माझं आकर्षण चित्र आपल्या अक्षरांकडे की हे चित्रच आहे. आणि अगदी पहिलीतलं जे आकर्षण आहे ते आजही कायम आहे की अक्षर हे चित्रच आहे. आणि त्या अक्षरातून आपण जेव्हा चित्र साकारणार ते कसं असेल हे लहानपणी मला फार उत्सुकता होती. आणि आज अक्षरांवरतीच मी चित्र काढतोय. माझे 8 ते 10 सोलो शो झाले. भारतात सगळीकडे सोलो शो झाले आहेत. आणि त्यात अक्षरच म्हणजे मला हे सांगायचं की लहानपणी वाटलेलं एखादं कुतूहल शेवटपर्यंत जर त्या कुतूहलाला आपण प्रवासात आपल्या सोबत नेलं तर ते कुतूहल नक्की काहीतरी निर्मितीच्या स्तरावरती आपल्याला काहीतरी देऊन जातं, असं माझं मत आहे. आणि त्या मताला त्या अक्षरांनी मला सोबत केली. निश्चित. विजयराज सर, तुमच्या चित्रकलेची संपूर्ण महाराष्ट्राला या आधी देखील ओळख आहे. मात्र आज तुम्ही जे चित्र साकारताय त्याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे तुम्ही चित्राला सुरुवात करा आणि आपण प्रेक्षकांना इतर महत्त्वाच्या घडामोडी देखील सांगूयात. मुंबईत किंग्स सर्कलमधल्या GSP गणपतीचं दर्शन अभिनेत्री ऐश्वर्या राय, तिची मुलगी आराध्या यांनी घेतलं. यावेळी ऐश्वर्यासोबत तिची आईही होती. तिघींनी गणरायाला हात जोडून प्रार्थना केली. यावेळी ऐश्वर्यानं रांगेत दर्शनासाठी उभे असलेल्या गणेश भक्तांना हात उंचावून दाखवताच चाहत्यांना आनंद झाला. तर अनेक चाहते आपल्या मोबाईलमध्ये ऐश्वर्याचा फोटो घेण्यासाठी कसरत करत होते. भाजप आमदार नितेश राणे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही उपस्थित होता. लालबागच्या राजाच्या चरणी डोकं टेकून त्यांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर लालबाग राजाच्या मंडळानं नितेश राणे यांना अहवाल पुस्तिका भेट दिली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजा मंडळानंही टीमचं स्वागत केलं. नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर यांच्यासह इतर कलाकारही राजाच्या चरणी नतमस्तक झाले. कल्याणमध्ये एका घरगुती गणपती बाप्पाच्या देखाव्यात चांद्रयानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रोहिदास वाडा परिसरातील एक गणेश भक्तानं घरातील साहित्याचा वापर करत चांद्रयान 3ची प्रतिकृती साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. नाशिकच्या मालेगावात मुसळधार पावसानं महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मालेगावच्या सर सय्यद नगरसह सकल भागात पाणी साचलं. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले तर अक्षरशः अनेक घरात पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले.
येवला तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पावसाअभावी खरीप पिकं वाया गेलेली आहेत, मात्र येणाऱ्या रब्बी पिकाला या पावसाचा नक्कीच फायदा होणार आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार शिरशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. परिसरातील शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून ओढ्यावरील पुलावरून जावं लागलं. उस्तुरी इथून टाकळी, कळमुगळी, चांदोरी या गावांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. प्रशासन एखादा जीव गेल्यानंतर याची दुरुस्ती करणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाफेड आणि NCCF मार्फत 2 लाख क्विंटल कांद्याची खरेदी केंद्र सरकारसाठी केली जाते. शेतकऱ्यांकडून हा कांदा खरेदी करणं अपेक्षित असताना दुर्दैवाने यात अनेक चुकीच्या पद्धतीनं खरेदी व्यवहार होत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हाधिकारी दोन्ही संस्थांची चौकशी करणार आहेत. भंडाऱ्याच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते. नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात. आज गणेश विसर्जन असल्यानं नागरिकांना नदीवर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आज रात्रीपासून राज्यातला शेतीमाल आणि दूध वाहतूक बंद आंदोलन करण्यात येणार आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या बंद आंदोलनाला शेतकरी संघटना आणि भारत राष्ट्र समितीनं पाठिंबा दिलाय. शेतमालासह दूध वाहतूक बंद करून अडवण्यात येईल आणि प्रसंगी दुधाचे टँकर अडवून फोडण्याचा इशारा देखील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटलांनी दिलाय. नाशिकच्या मनमाडमध्ये गणेश मंडळाची रेकी केल्यावरून IB आणि ATSने एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली होती. त्यानंतर त्याची सुटकाही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मालेगावच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकासह श्वान पथकानं मनमाडच्या विविध गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये कसून तपासणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे हातचं पीक नष्ट झालंय. पालकमंत्री मुनगंटीवारांनी शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं. चंद्रपुरात माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत पालिकेतर्फे 3 अमृत कलश रथ फिरवण्यात येत आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या घरी रथ येताच त्यांनी सहपरिवार यात्रेचं स्वागत केलं आणि माती अर्पण करत शहीदांना वंदन केलं. आमदार किशोर जोरगेवारांनीही यात सहभाग घेतला. घराघरातून छोट्या कलशांद्वारे संकलित माती, तांदूळ एकत्र आणून दिल्लीला पाठवले जाणार आहेत. विजयराज सर, आम्ही चित्र बघितलं, अतिशय लोभसवाणं आहे. बाप्पा दिसताय, त्यांच्या नजरेत नतमस्तक झालेला व्यक्ती दिसतोय. यातून तुम्हाला नक्की काय संदेश द्यायचा आहे? नमस्कार सर्व रसिकांना, गणेश भक्तांना नमस्कार. श्री गणेश म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर येते ती बुद्धिविनायक, बुद्धीची देवता. आणि बुद्धी म्हटलं की तिथे अभ्यास आला, चिंतन आलं, मनन आलं, वाचन आलं आणि लेखन पण आलं. तर या बाप्पाची पूजा करताना आपण नेमकं त्या प्रतीकांविषयी काय बोलतो, कसा विचार करतो, हे महत्त्वाचं आहे. गजराज, ज्याला आपण गजमुख असं ज्या गणपतीची पूजा करतो, ते गजमुख नेमकं काय आहे हे सांगण्याचा मी त्या चित्रामध्ये प्रयत्न केला आहे. की हत्ती हा प्रचंड शक्तिमान आहे. तो मोठमोठ्या वृक्षांना सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. इतकी त्याच्यामध्ये शक्ती असून तो अत्यंत नम्र आहे, लीन आहे आणि तो शाकाहारी आहे. इतकं असूनही तो विध्वंस करत नाही. याचा अर्थ, या प्रतीकांमागचा अर्थ असा आहे की जो अत्यंत बुद्धिमान माणूस असतो, सुसंस्कृत असतो आणि विनयशील, विचारशील असतो, तो अत्यंत नम्र असतो. आणि जिथे नम्रता असते तिथे बुद्धिमत्ता काम करत असते. हे या गणपती बाप्पाचं जे प्रतीक आहे, गजराज जे मुख लावलेलं आहे, त्याच्यामागे तीच प्रतिमा आहे की तुम्ही किती नम्र आहात. आणि नम्र असाल तर तुम्हाला गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने कळला आहे. गणपती बाप्पाची पूजा करण्याच्या योग्यतेचं आपण आहोत, असा त्याच्यामधून संदेश जातो असं मला वाटतं. आणि खरं तर नम्रता ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. मला असं वाटतं की गणपती बाप्पाच्या या चित्रामधून मला जे सांगायचं होतं ते मी चित्रातून व्यक्त केलंय. निश्चित. आणि विजयराज सर, तुमच्या चित्रातल्या प्रत्येक छटेतून
प्रत्येक स्ट्रोकमधून आम्हाला तुमचा संदेश दिसतोय आणि तुमच्या तोंडून तो ऐकला, त्यामुळे ते तर सोन्याहून पिवळं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची अशी ही सुंदर कला सादर केली त्याबद्दल. विकासाचा ध्यास म्हणजे